व्हिडिओ बी करते म्हणून लोक बघून हसतायत. आणि कोणाला घ्यायचं का मला तर एवढे जणी भेट देतात म्हणून मी त्यांना रिटर्न भेट देते. तर आता मी आली आहे मार्केटमध्ये, म्हणजे गावातच आहे अजून. गावात आमच्या गडिंग्लज म्हणून मार्केट आहे, तर तिथेच मी येते. किंवा नेसरी म्हणून, आमचं गाव कसं मध्यभागी पडल्यामुळे ना दोन्ही ठिकाणाचे मार्केट मला जवळ पडतात. तर मी आता गडिंग्लजमध्ये आली म्हणजे भाजीपाला काहीतरी घ्यायला, मुंबईला घेऊन जायला भेटी. तर ह्याच्या आधी जो मी ब्लॉग अपलोड केला आहे तो मी गावामध्ये शेतात फिरायला गेलेली आहे आमच्या नातेवाईकांच्या, सगळं भाजीपाला वगैरे बघायला. त्याच्यानंतर मग मी आत्ता मार्केटमध्ये आली आहे, म्हणजे काहीतरी बघू भेटी घेऊन जायला जमतायत का मुंबईला असं. तर मी त्या आजीकडे दरवेळेस येते आणि काही आहे ना, म्हणजे असे कडधान्य वगैरे घेते. हे कसे गावाला स्वतः पिकवलेले असतात, मुंबईसारखे नसतात, त्याला म्हणजे गावची सर असते. तर तेच मी गावातलं खरं सोनं घेऊन जायला आली आहे भेटीच्या रूपात. गावात पिकलेलं आहे सगळं. इकडचं डाळ बघा, ही तूर डाळ आहे ना मावशी, तूर डाळ आहे नाही. मग तूर डाळ आणि मुंबईचा तूर डाळीत फरक आहे, याला दाणे दाणे पडत. चांगलं आहे हे सगळं, ओरिजिनल आहे, ओरिजिनल आहे. थोडंफार घेऊन जाते. शेंगदाणे बघा कोल्हापूरचे, दाखवा मावशी जरा. हां ठीक आहे. शेंगदाणे गावचे हे असे म्हणजे कोल्हापूरचे आहेत हे शेंगदाणे, म्हणजे लाल लाल टपोरे मोठे मोठे. हे की आजीने दिले ते आता. हां आता त्याची मोठी मम्मी खायली शेंगदाणे खायला तुला एक दिदीला आहे. कोणाला आमच्या बहिणींना 4 जणींना. आणि कोणाला घ्यायचं का मला तर एवढे जणी भेट देतात म्हणून मी त्यांना रिटर्न भेट देते. ज्याच्याकडून येत नाही त्याला कामाला पोरगा ठेवलाय बघ, कामाला पोरगा. बरोबर की नाही मावशी? आजी आई आपल्याला जो देतो त्यालाच आपण द्यायचं ना. काय डाल इसमें चल. पिशवेत 20ला पाव घेऊ. हे घेते पाव हे बघा, हे 2 घेतले पाव किलो. बरे चालेल ना तरी पण. भाजी घ्यायला आली भाऊच्या. अशी जरा मी गावाला आली ना की इकडनं येऊन आहे ना थोडंफार घेऊन जाते मार्केटमध्ये. कसं चांगलं चांगलं ताजं ताजं भेटतं. हसून देत ना, मग काय त्याला हसतात ते मला सांगतायत. व्हिडिओ बी करते म्हणून लोक बघून हसतायत, तर हसून देत काय. तर भेंडी ना, भाजी बघते. भेंडी नको आहे मला, भेंडी नको, बघते दुसरं काहीतरी. 4-5 प्रकारच्या भाज्या घेतल्यात. ह्या आजीकडे मोठी आहे की छोटी आहेत बघा, चांगली ती नको. दादा आता 5 किलो दिले झाल्यात, तेवढंच आहे ते बघा किती कवळ आहे. 20 रुपये पाव किलो. घेऊया. हां पाव किलो द्या. पाव किलो? हां पाव किलो द्या. घ्या. अहो ती सगळ्या मिक्स होऊन जाणार भाज्या. नको नको बस. बऱ्यापैकी ना बाजार घेतला आहे मी. बाजारात गडिंग्लज म्हणून इथे मार्केट आहे, भरपूर सारं काय काय घेतलं आहे. म्हणजे भाज्या घेतल्या 4-5 प्रकारच्या, कारण का सांगेन का थोड्याशाच घेतल्या, सर्वांना वाटायच्या वगैरे आहेत. तर मसाल्याचं दुकान शोधते, नातेवाईक आहेत आमचे, तर त्यांच्याकडे बघते. ओ कुठे हो दुकान ते मसाल्याचं? बघायला पाहिजे इकडे कुठेतरी. मटकी कशी आहे?
10 रुपये. काय गडिंग्लज मध्ये इथे भाज्या घ्यायला आलेली, घेतल्या त्या भाज्या. आता जातो कारण का थोड्या वेळानं गाडी आहे आमची 1-2 तासाने मुंबईला जायची गडिंग्लजला. अवधर पण टिके बिके लावून निघाले. चला मुंबई, गो टू मुंबई. गावानं निघालेली माणसं गावची वाटतात. कसं गावानं निघालेली माणसं गावची वाटतात ना. हा सगळे रॉक रॉक. दाखवा जरा आपली बस, आमची बस बघा. रॉकी बाय. द्राक्ष का ते द्राक्ष हे पडदे बघ. हे बघा पडदे लावायला लागले तुम्ही. हॅलो, तर आता आम्ही पोचलोय मुंबईला. तर कालचा रात्रीचा पूर्ण प्रवास झाला आणि हे आम्हाला गावच्या भेटी दिल्या ते मी तुम्हाला दाखवते. तर भेटी खूप मौल्यवान आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर ही सफेद बॉटल आहे ना, ते म्हशीचं प्युअर दूध आहे आणि हे आहे ना ह्या बॉटलमध्ये तर ते आंबील आहे. तर ते आम्हाला गावाला आमच्या माणसांनी आम्हाला बनवून आहे ना, म्हणजे थंड करून ते बॉटलमध्ये भरून छान असं दिलं आहे मुंबईला गावची भेट म्हणून. आणि खरंच खूप नशीब लागतं अशी माणसं पण भेटायला. आता आहे ना ते डोबामध्ये छान असं गरम करून घेते. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.